नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कागणे आर्यस, हुतात्मा जयंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हिमायतनगर, जिल्हा नांदेड या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी इंग्रजी विषयाच्या युनिट 1.8 व्हॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा चॅप्टर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की आपण संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि व्हिडिओ पाहत असताना आपल्यासमोर इंग्रजी विषयाचं टेक्स्टबुक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर आपण सर्वप्रथम बघूयात की लेखकाविषयी माहिती. डिअर स्टुडंट, लेट अस सी the information about the writer. Voyaging Towards Excellence actually is written by Achyut Godbole. Dear students, Achyut Godbole is nothing but the Marathi writer. He had written a lot of Marathi books. This is nothing but the autobiographical sketch, and in this autobiographical sketch, Achyut Godbole has written his journey from a middle class schoolboy to a famous writer. आणि हे जे काही आहे विद्यार्थी मित्रांनो, अच्युत गोडबोले यांनी आत्मचरित्रपर अशा प्रकारचा हे लिखाण आहे त्यांचं, आणि त्या लिखाणामध्ये त्यांनी एक सर्वसाधारण गरीब किंवा मध्यमवर्गीय मुलगा एक प्रसिद्ध अशा प्रकारचा लेखक कसा होऊ शकतो हे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. He was a successful general manager of Patni Computer System. जगविख्यात पाटणे कम्प्युटर सिस्टमचा जनरल मॅनेजर व्यवस्थापकीय संचालक अशा पद्धतीने होऊ शकतो एखादा सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती, हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. He headed many other reputed companies and later became a famous writer. सर्वप्रथम सुरुवातीला त्यांनी नामांकित विश्वविख्यात अशा काही कंपन्या ज्या आहेत त्या, रिप्युटेड मीन्स विश्वविख्यात प्रसिद्ध कंपन्या, त्या कंपन्यांचे संचालकीय CEO पद, जनरल मॅनेजर पद हे सगळं उपभोगलं आणि त्यानंतर जगविख्यात लेखक म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध झाले. द प्रेझेंट राईटअप डिस्कस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स अँड हाऊ ही डेव्हलप द थर्स्ट फॉर नॉलेज. या प्रस्तुत लेखामध्ये व्हॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्समध्ये की उत्कृष्टतेकडे कशा पद्धतीने मी चाललो, कशा पद्धतीने मी गेलो, हे त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. माझी ज्ञानाबद्दलची जी काही तहान होती ती माझी कशी विकसित होत गेली हेही त्यांनी लिहिलेलं आहे. मी एक सर्वसाधारण मुलगा असतानासुद्धा मी एवढा मोठा प्रसिद्ध कसा झालो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही डिस्कस ॲट लेंथ द इंग्रेडियंट्स इसेन्शियल ऑफ सक्सेस अँड वेज टू अचीव इट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या लेखामध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस कशा पद्धतीने यशस्वी होतो, यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी अचीव करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी हा एक फार महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग आहे की आपण सर्वसाधारण आहोत, इंग्रजीमध्ये कच्चे आहोत असं आपण नाही म्हणत असतो. ते या ठिकाणी अच्युत गोडबोले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते सुद्धा इंग्लिशमध्ये अतिशय कच्चे होते, फार वीक होते, बोलता येत नव्हतं, मुंबईतून परत यावंसं वाटत होतं, परंतु स्वतः कशा पद्धतीने प्रगती केली हे यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि आपल्यासाठी हा अतिशय फार मोठा बोध आहे. चला आपण पाहूयात पेज नंबर 78वरती आपण चॅप्टर स्टार्ट करूयात. विद्यार्थी मित्रांनो, माझी अशी अपेक्षा आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे काही प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सर्वप्रथम आपण या भाग समजून घेण्यासाठी हा चार्ट पूर्ण जो पार्ट आहे समजून घेण्यासाठी व्हॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स मी एक 12 पॉईंट्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पॉईंटमधनं आपण या ठिकाणी जवळपास आज 6 पॉईंट पाहणार आहोत आणि हे जे काही 6 पॉईंट्स आहेत त्या 6 पॉईंट्सच्या मार्फत म्हणजे हे केवळ समजावून घेण्यासाठीचे पॉईंट्स केलेले आहेत. त्यामध्ये his childhood, his love about art, music, literature, his attraction towards the mathematics and physics, IIT admission, learn to speak English, and chief executive and MD of software companies. हे 6 पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जवळपास अर्धा चॅप्टर याच्यामध्ये होईल आणि उर्वरित जे काही
5 ते 6 पॉईंट्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा आपण बघूया त्यांचं चाइल्डहूड कसं होतं. पेज नंबर 78 होती. आय हॅड व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आणि विशेष म्हणजे मी एकदम साध्या वातावरणामधून आलेला मुलगा होतो आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा होतो. आणि विशेष म्हणजे आमचं घर अतिशय छोटं होतं आणि ते म्हणजे आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिडंट इवन हॅव बेसिक ॲम्युनिटीज सच ॲज अ फॅन, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove, live alone, an air conditioner or a car. Dear students, सर्वसाधारण कुटुंबातलं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 300 स्क्वेअर फीटचा एरिया असलेलं छोटंसं घर, कुठल्याही प्रकारच्या सुविधा, ॲम्युनिटीज म्हणजे सुविधा, मूलभूत सुविधा आमच्याकडे नव्हत्या. त्यामध्ये फॅन नव्हता, रेफ्रिजरेटर, गीझर आणि ह्या अशा काही गोष्टी माझ्याकडे, डायनिंग टेबल किंवा ह्या काही गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. अँड इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड गॅस स्टोव ॲट होम. आणि बघा लेखक म्हणतात जेव्हा मी कॉलेजला गेलो, प्रवेश घेतला, त्यावेळेला आमच्याकडे डायनिंग टेबल कसा बसा आलेला होता, गॅस स्टोव कसा बसा आलेला होता आणि मला एक मनगटी घड्याळ मिळालेली होती. नेव्हरदलेस तरीसुद्धा कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तरीसुद्धा माझं जे काही चाइल्डहूड होतं, बालपण होतं, ते कल्चरली सांस्कृतिकदृष्ट्या ते निश्चितरित्याने अतिशय मोठं आणि समृद्ध अशा प्रकारचं होतं, श्रीमंत अशा प्रकारचं होतं. कारण काय होतं त्याच्या पाठीमागे, पार्श्वभूमीसुद्धा तशा प्रकारची होती. या ठिकाणी बाजूला एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट डज रिच चाइल्डहूड मीन. रिच चाइल्डहूड म्हणजे या ठिकाणी काय. तर लेखकाच्या मते रिच चाइल्डहूड म्हणजे पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यूज टू व्हिजिट ॲट होम अँड फॉर अवर्स अँड आय कुड लिसन द डिस्कशन अबाउट द पोएट्री, लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश ऑल्सो. दे यूज्ड टू टॉक अबाउट केशवसुत, मार्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्सन अँड थॉमस हार्डी. सो आय लिसन दीज डिस्कशन्स ऑफ माय फादर अँड हिज फ्रेंड्स ऑल्सो. आणि माझ्या घरी साधारणपणे विंदा करंदीकर म्हणतात की विंदा करंदीकर असे घरी येऊन भेटायचे, मंगेश पाडगावकर घरी येऊन भेटायचे, त्यानंतर वसंत बापट घरी येऊन भेटायचे माझ्या वडिलांसोबत आणि त्यांची रात्रोनरात्र दिवस दिवस चर्चा चालायची. मग ते चर्चा जी काही होती मराठी इंग्रजी साहित्याबद्दल असायची, केशवसुतांबद्दल, विल्यम शेक्सपियर, चार्ल्स डिकन्सन, बाशी मर्डेकर यांच्याविषयी असायची. Actually, I didn't fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. परंतु माझ्यावरती परिणाम होत होता त्या गोष्टीचा. मला ते काही समजत नव्हतं ते काय बोलायचे. तासनतास चर्चा करत असत. परंतु तीच गोष्ट माझ्या मनावरती पडत राहिली. आणि कधीकधी तर वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गौरव, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज व्हिजिट आवर प्लेस अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक टिल नाईट समटाईम डॉन. आणि आम्ही नशीबवान अशा पद्धतीने होतो. आमचं चाइल्डहूड अशा पद्धतीने श्रीमंतीत गेलं. कोणत्या श्रीमंतीमध्ये? सांस्कृतिकदृष्ट्या. कारण पंडित जसराजसारखे व्यक्ती, पंडित कुमार गंधर्वसारखे व्यक्ती, पंडित भीमसेन जोशीसारख्या व्यक्ती आमच्या घरी आल्या. सकाळपासून दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत, कधीकधी सकाळी म्हणजे DAWN डॉन मीन्स पहाटपर्यंतसुद्धा चर्चा त्यांच्या होत असायच्या आणि त्या माझ्या कानावरती पडायच्या. सो दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि म्हणून माझ्या शालेय दिवसांमध्येच माझ्या मनामध्ये साहित्याविषयी, संगीताविषयीची आवड निर्माण झालेली होती. आय डि नॉट नो इवन टुडे डू नॉट अंडरस्टँड द ग्रॅमर ऑफ म्युझिक बट आय बिगॅन टू लव ट्रेमेंडसली सिन्स देन. आणि तसं पाहिलं तर संगीताचं काय व्याकरण असतं ते मला काही समजत नव्हतं त्यावेळेला, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये ट्रेमेंडसली, प्रचंड प्रमाणामध्ये माझा जो काही विश्वास होता, माझं प्रेम होतं त्या संगीतावरचं ते वाढत गेलेलं होतं. बाजूला एक प्रश्न आहे, हाऊ डू आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर एनरिच आवर लाईफ. दिस इज नथिंग बट इट इज द पार्ट ऑफ आवर लाईफ. वाय शुड यू स्टडी एनी सब्जेक्ट. दुसरा एक प्रश्न विचारला आहे की तुम्ही इतर कोणताही विषय आपण का वाचायला पाहिजे. Because more knowledge, to get thirsty of knowledge, hungry of knowledge we must be, and due to the
hungry of knowledge, we should study of any subject. Dear student, again another the point we have here, his love about is the आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर. त्यांचं जे काही प्रेम होतं ते कशा पद्धतीने विकसित होत गेलं हे आपण पाहिलं. परंतु इथे दुसरा मुद्दा आपण पाहत असताना इथे पाहूयात की मोस्ट ऑफ द टाईम द टॉपिक ऑफ द डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर एट्सेट्रा. इतर विषयाविषयीसुद्धा आमच्या घरी, आमच्या लोकांमध्ये, आमच्या वडिलांमध्ये, त्यांच्या मित्रांमध्ये, घरच्या व्यक्तींमध्ये ती चर्चा होत असे. आणि त्यामुळे काय व्हायचं की आम्ही ती चर्चा माझ्या कानावरती पडायची. कुठलाही विषय असो, मग तो विषय साहित्याचा असो, मग तो विषय संगीताचा असो किंवा चित्रकलेचा असो, शिल्पकलेचा असो. आणि याविषयी म्हणून माझ्या मनामध्ये कला, संगीत आणि साहित्याविषयीचं प्रेम निर्माण झालेलं होतं. आय कुड लिसन द डिस्कशन अबाउट द व्हॅन गॉग, देन मोझार्ट, मायकेलएंजेलो एट्सेट्रा एट्सेट्रा. आणि अतिशय महान लोकांविषयी मी आधी लहानपणीच ऐकलेलं होतं. आणि ते महान व्यक्ती होत्या व्हॅन गॉज नावाचा एक अतिशय नामांकित नेदरलँडचा चित्रकार होता आणि त्याच्याविषयी मी ऐकलेलं होतं. त्यानंतर मोझार्टविषयी ऐकलेलं होतं. इटालियन म्युझिशियन ज्याला आपण म्हणूयात, अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे म्युझिशियन होते, संगीतकार होते. मायकेलएंजेलोचं नाव तर अतिशय जगविख्यात. ते मल्टी सब्जेक्ट स्पेशालिस्ट म्हटलं तरी चालेल. पेंटर होते मायकेलएंजेलो, इंजिनियर नामांकित होते. जे काही म्हणता येईल ते सगळे विषय मायकेलएंजेलोने हँडल केलेले होते. म्हणून या सगळ्यांविषयी मी ऐकलेलं होतं आणि म्हणून माझ्या मनामध्ये निर्माण इच्छा झाली की आपणसुद्धा सगळ्या विषयाचा अभ्यास करायला पाहिजे. सो इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिओ अराउंड मी अँड दॅट आय हॅड फर्म बिलीव्ह दॅट विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट आर इक्वली इफ नॉट मोर दॅन इम्पॉर्टंट ऑफ आवर लाईव्ज दॅन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण झालेली होती की निश्चितरीतीने आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण विषय जे विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे तर आहेच, त्याचबरोबर कला, साहित्य, संगीत हे विषयसुद्धा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनायला पाहिजेत. आणि अगदी तेव्हापासूनच माझ्या सभोवतालच्या वातावरणामुळे इतर विषयामध्ये इंटरेस्ट घ्यायला मी सुरुवात केली होती. हे बीज लहानपणापासून रोवल्या गेलेलं होतं. I had learned from the childhood that money does not mean everything in life. It is necessary, but if it all there is something which enriches our life and put meaning to our existence. It is the art, music and literature. Let us see here. हा फार मोठा लेसन आपल्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण नेहमी म्हणत असतो की पैसा 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 पैसा. आयुष्यात पैसा आवश्यक आहे, नाही असं नाही. बट इट इज नेसेसरी, बट मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ. सर्व काही पैसा आहे असं नाही. आणि हे मी लहानपणी शिकलो होतो. लेखक म्हणतात आपलं आयुष्य जे काही आहे ते समृद्ध करायचं असेल, आपलं आयुष्य प्रगल्भ करायचं असेल, आपलं आयुष्य फार मोठं आणि यशस्वी आपण ज्याला म्हणत असतो ते करायचं असेल, जीवनामध्ये अस्तित्व जाणून द्यायचं असेल, खरा अर्थ जीवनाचा समजून घ्यायचा असेल, तर कला, संगीत, साहित्य, इतर सगळे विषय या विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर महत्त्वाचे आहेत. हे मी त्यावेळेस शिकलेलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी लेखकाचा पुढचा जो काही विषयाचा अभ्यास आहे आणि तो म्हणजे सायन्स अँड मॅथमॅटिक्स, तो आपण बघूयात की तो कशा प्रकारचा होता. लेखकांना इंटरेस्ट तर या गोष्टीमध्ये होताच. कोणत्या गोष्टीमध्ये? कला, साहित्य या गोष्टीमध्ये होताच. परंतु त्याचबरोबर विज्ञान आणि गणित हे सुद्धा विषय लेखकाच्या आवडीचे होते. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स अँड मॅथमॅटिक्स. या ठिकाणी लेखक म्हणतात याचा अर्थ असा नाही की मला कला, साहित्य वगैरे आवडायचं आणि याचा अर्थ असा होऊ शकत नाही की मला विज्ञान किंवा इतर काही गोष्टी आवडत नव्हत्या असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा गणित आवडत नव्हतं असाही त्याचा अर्थ होत नाही. तर याविषयीसुद्धा चर्चा होत गेली माझ्या घरी. साहित्य तंत्रज्ञानाबरोबरच गणितसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे हे माझ्या घरी मला सांगण्यात आलेलं होतं. सो दिस इज नॉट टू से दॅट आय डिडंट लाईक सायन्स अँड मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नव्हता की मला गणित आवडत नव्हतं किंवा मला विज्ञान आवडत नव्हतं.
नाही, मला हे सगळे विषय आवडत होते. इनफॅक्ट आय लव दीज सब्जेक्ट्स. मी त्या विषयावरती प्रेम करत होतो. हावेवर आय डिडंट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन्स. एक गोष्ट मात्र निश्चित होती की माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये मी परीक्षेत मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करत नसे, तर या विषयांचा, तर आय यूज टू स्टडी दीज सब्जेक्ट्स और एनी सब्जेक्ट्स फॉर द मॅटर ऑफ इनहेरंट ब्युटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इनहेरंट म्हणजे कायमस्वरूपी सौंदर्य किंवा उपजत अशा प्रकारचं सौंदर्य. मी या किंवा इतर विषयांचा अभ्यास फक्त परीक्षेसाठी करत नसे, तर मी कोणत्याही विषयांचा जो काही अभ्यास होता त्या विषयाचं अंतर्गत, उपजत आणि कायमस्वरूपीचं सौंदर्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करत असे, परीक्षेसाठी फक्त नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी हा फार मोठा धडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला न्यूटनचा लॉ ऑफ मोशन आवडायचा. त्यानंतर पायथागोरन थेरम एलिजंट, आणि एक अतिशय आकर्षक, एलिजंट म्हणजे आकर्षक वाटत असे, पायथागोरसचा जो सिद्धांत होता तोही मला आवडायचा. आय लव सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड वेन आय वॉज इन द 7th. नॉट शो ऑफ बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्व्हॉल्व इन सॉल्विंग प्रॉब्लेम. दॅट टाईम विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. मी जेव्हा 7व्या वर्गात होतो, लेखक म्हणतात, त्यावेळेस मी 9वीचे गणित सोडवायचो. याचा अर्थ मी शो ऑफ करायचो असं नाही. शो ऑफ करणे म्हणजे टेंभा मिरविणे, विनाकारण दुसऱ्यांना काहीतरी आत्मप्रौढी मिळून उंचावून सांगणे असं नाही, दिखावा करत नसे. त्या विषयाचे प्रश्न सोडविण्याची आवड मला होती. मी त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट निर्माण झालेला होता. आय यूज लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉईंग फाइंडिंग आउट द मोस्ट इलिजंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. आणि मला प्रश्न सोडवायला आवडत होते. सगळ्यात महत्त्वाची माझी आवड लहानपणापासून जी होती ती म्हणजे प्रश्न सोडविण्याची, प्रॉब्लेम सॉल्विंग. ऑब्व्हियसली दीज प्रॉब्लेम सॉल्विंग वेअर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम बट आय एन्जॉय द होल प्रोसेस. आणि निश्चितरीतीने की प्रश्न सोडविण्याचा जो काही भाग होता तो माझ्या अभ्यासक्रमाचा होता असं नाही, परंतु मला याच्यामध्ये रिक्रिएशन यायचं, मला त्याच्यामध्ये एन्जॉय यायचा, आनंद यायचा. आणि म्हणून ही माझी जी काही पद्धत आहे, माझी जी काही वागणूक आहे त्याचा मला फायदा होत गेला. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन सो सीक जॉय इन सॉल्विंग ऑर एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स हेल्प मी टू डेव्हलप a problem solving attitude which came handy when I appeared from my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logical but the quickly and rapidly. आणि विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा मला फायदा झाला. मी जे काही प्रॉब्लेम सॉल्विंग माझी जी काही मेथड होती, प्रश्न किंवा समस्या निराकरण पद्धत जी काही माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती ती मी कशामुळे, फक्त परीक्षेमुळे तर नाहीच नाही किंवा मार्क्स मिळावे याच्यासाठीही नाहीच नाही, परंतु मी माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीने याहीपेक्षा पलीकडे पाहत होतो आणि तो म्हणजे आनंद मिळविणे. मला याच्यामुळे आनंद मिळत होता. इथे बाजूला एक प्रश्न आहे बघा, द रायटर डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड बिकॉज. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड लेखकाने का वाढविलेली होती? कारण लुकिंग बियॉन्ड मार्क्स अँड एक्झामिनेशन, परीक्षा आणि मार्क्सच्याही पलीकडे मी पाहत होतो. आणि दुसरी गोष्ट होती टू सीक जॉय इन सॉल्विंग, आणि हे प्रश्न सोडवण्यामध्ये मला आनंद वाटत होता. आणि याचा फायदा मला कुठे झाला, लेखक म्हणतात त्याचा फायदा झाला IIT परीक्षेला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी काही आहे त्या तिथे ॲडमिशन घेण्यासाठी JEE ही एक एक्झाम असते, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन इंडिया लेवलवरती असते. जे विज्ञान घेतलेले आणि गणित घेतलेले विद्यार्थी असतात त्यांना 12वी पास झाल्यानंतर आता ही परीक्षा देता येत असते आणि इंजिनिअरिंगकडे तिथून जाता येत असतं. आणि म्हणून हे जे काही फायदा जो काही मला झालेला होता तो जे प्रश्न जे काही होते ते लॉजिकली तर्कशुद्धपणे सोडविण्याची पद्धत तर मुळामध्ये मी बाळगलेली नव्हती, परंतु त्याही पुढे जाऊन फास्ट, अतिशय स्पीडने, अतिशय जलद गतीने मी प्रश्न सोडविण्याची ती पद्धत बाळगलेली आणि त्याचा फायदा मला झालेला होता.
I scored 100 marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, daring only a few times. आणि म्हणून मी विज्ञानामध्ये एवढा प्रेम माझं निर्माण झालेलं होतं, एवढा अभ्यास वाढलेला होता की अगदी पहिल्या वर्गापासून ते IITपर्यंत काही अपवाद वगळता 100पैकी 100 मार्क्स मी गणितामध्ये मिळवलेले होते. आणि एक गोष्ट सांगायला लेखक म्हणतात की मला अभिमान माझा होता की कोणत्या गोष्टीचा अभिमान होता. आय स्टूड 16th in the SSC examinations, and at that time this examination was part of whole Maharashtra including Nagpur, and I stood first in the university in all subject put together. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 10वीच्या बोर्डामध्ये त्यावेळेला गुणानुक्रमे नंबर दिल्या जात असत. 10वीच्या बोर्डामध्ये नागपूर भाग वगळता त्यावेळेला नागपूर भागासह नागपूरचा सुद्धा भाग महाराष्ट्राच्या मंडळामध्ये यायच्या त्यावेळेला. आज तर आहेच आहे, परंतु त्यावेळेसची कंडिशन सांगितलेली आहे लेखकाने. आणि म्हणून त्यावेळेला मी मंडळातून 16वा आलेलो होतो. आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये मी पहिला क्रमांक मिळवलेला होता गणितामध्ये आणि इतर विषयामध्ये सुद्धा. बाजूला एक प्रश्न आपल्याला विचारेल, व्हॉट आर द अचिव्हमेंट ऑफ द रायटर्स इन मॅथमॅटिक्स. रायटर्स अचिव्हमेंट इन मॅथमॅटिक्स फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू IIT एक्सेप्ट सम few times 100 out of 100 marks in mathematics, and just in university the first rank he scored. And then let us see here, dear students, those days you could get an admission into IIT without entrance test, JEE, if you had secured the first rank in university. आणि एक महत्त्वाची गोष्ट होती की JEE ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या शिवायसुद्धा त्यावेळेला IITला प्रवेश मिळायचा, परंतु केव्हा, जर विद्यापीठामध्ये तुमचा पहिला क्रमांक आलेला असेल तर. आणि निश्चित रीतीने माझा पहिला क्रमांक आला होता, परंतु काय होतं, देअर फॉर आय डिडंट हॅव टू अपियर एंट्रन्स टेस्ट एक्झामिनेशन टू गेट ॲडमिशन इन टू IIT, बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट धिस. आणि परंतु मी JEE परीक्षेला बसलो होतो. ॲक्च्युली बसण्याची गरज नव्हती, मला IITला ॲडमिशन मिळत होतं, परंतु सोलापूर एरियामध्येही कुणाला माहीतच नव्हतं की विद्यापीठामध्ये पहिला आल्याच्या नंतर तुम्हाला IITला जाण्यासाठी JEE परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. पण तरीसुद्धा इफ एनीबडी इन सोलापूर इव्हन न्यू अबाउट दिस रूल, आणि या कायद्याविषयी कुणाला सोलापूरमध्ये माहिती नव्हतं. म्हणून therefore I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. आणि तरी त्यानंतर मी JEE परीक्षेला बसलो आणि योग्य रँकने मी पास झालो आणि IITला मला प्रवेश मिळालेला होता. I was quite happy getting into IIT admission, but my joy was short-lived. विद्यार्थी मित्रांनो, लेखक या ठिकाणी म्हणतात, मला IITला ॲडमिशन मिळालं होतं, परंतु माझा जो काही आनंद होता तो फार काळ टिकला नाही. कशामुळे टिकला नव्हता या ठिकाणी आपण पुढे बघूयात. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 storied. मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्काय क्रॅपर. मी सोलापूरमध्ये साधारणपणे 3 story मीन्स 3 मजल्याच्या वर इमारतीच पाहिल्या नव्हत्या. मुंबईच्या ज्या इमारती होत्या त्या गगनचुंबी स्काय क्रॅपर होत्या. आणि म्हणून मी हे वैभव पाहून दिपून गेलो होतो. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट अँड प्रोफेसर यूज टू कन्वर्स इन इंग्लिश, वेअर ॲज माय इंग्लिश वॉज पुअर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की IITमध्ये बरेचसे विद्यार्थी, बरेचसे प्राध्यापक लोक फक्त इंग्रजीमध्येच संभाषण करत असत. आणि माझ्या इंग्रजीचे तर 3-13 वाजलेले होते. अतिशय वीक होतं मी इंग्रजीमध्ये. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालेलं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. माझी जी काही बोलीभाषा होती इंग्रजी ती अतिशय दयनीय अशा प्रकारची होती. नॉट ओनली डीड I have a very weak vocabulary, but my pronunciation was also terrible and construction of sentences very awkward to say at least. आणि माझे जे काही शब्दसंग्रह होता तो खूप कमी होता. शब्दांचा उच्चार, प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित नव्हतं. कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस, वाक्यरचना व्यवस्थित नव्हती.
आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी मागे पडत चाललेलो होतो. ड्यू टू all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या मनामध्ये न्यूनगंड वाढत चालला, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, कमीपणा वाढत चाललेला होता. मुंबई सोडावी, IIT सोडावी आणि त्यानंतर आपण आपल्या सोलापूरला परत जावं असं मनामध्ये वाटत होतं. One day I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat the chair adjacent to me. एक दिवस अशा प्रकारचा प्रसंग घडला की मी चहा घेत असताना आमच्या मेसमध्ये माझ्याजवळ एक सिनियर मुलगा येऊन बसला. सिनियर गाय मीन्स सिनियर मुलगा, ॲडजस्टंट मीन्स जवळ. अँड ही वॉज कन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ अ फेअरली सफिस्टिकेटेड इंग्लिश अँड ॲट लिस्ट स्पोकन ऑर कलेक्युअल इंग्लिश. आणि अतिशय उच्च विद्याविभूषित अशा पद्धतीने तो इंग्लिशमध्ये बोलायला शिकलेला होता, खडखड इंग्लिश बोलत होता आणि माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्यासोबत संभाषण करत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी इंग्लिश जी काय होती ती कमी होती हे त्यांना माहिती होतं. ही वॉज अ बिट ॲरोगंट आणि थोडासा तो उद्धट होता. वॉन्टेड टू पुल माय लेग मीन्स माझी तो खोडी काढत होता, मध्ये मध्ये त्रुटी काढत होता. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentences and everything that I said. माझ्यासोबत इंग्लिशमध्ये तो बोलत होता, परंतु मी थोडं बोलण्याचा प्रयत्न करत होता, तो त्याच्यामध्ये काय करत होता, चुकी काढत होता प्रत्येक वाक्याला. आणि माझी अशा पद्धतीने तो खोडी काढलेली होती त्याने. आफ्टर 5 मिनिट ही वॉक अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. आणि माझा अपमान केला त्याने आणि 5 मिनिटाच्या नंतर तो निघून गेलेला होता. मनामध्ये फार खिन्न वाटलं, उदासीन वाटलं. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. अतिशय वाईट वाटलं, अपमानित वाटलं, व्यथित वाटलं. आणि आधी असं वाटलं होतं, ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफेंडंट अँड दिस इन्सिडंट्स वॉज ॲट लास्ट स्ट्रॉ. आणि असं वाटलेलं होतं की याच क्षणाला माझा आत्मविश्वास पूर्णपणे खचून गेला होता. आता वाईट घटना घडलेली होती, जणू काही आपल्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे असं वाटत होतं. आणि अतिशय मोठा आघात माझ्या मनावरती झालेला होता. मी फार खचून गेलेलो होतो. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस अँड देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर अँड दॅट व्हेरी मोमेंट. याच क्षणाला सोलापूरला आपण निघून जावं असं वाटत होतो. हाऊएव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप्ड मी. आणि माझा जो स्वाभिमान होता त्या स्वाभिमानाने मला या ठिकाणी थांबवून घेतलेलं होतं. सडनली द फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिपड मी. अचानक माझ्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, निश्चितता निर्माण झाली, शक्ती एक उठली. अँड डिस्पाईट हेलिंग फ्रॉम द सोलापूर, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल कॉलेज अँड IIT विथ मेनी अवॉर्ड इन मॅथमॅटिक्स, देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. आणि एक गोष्ट मनामध्ये निर्माण झाली की सोलापूरचा असूनसुद्धा, एका ग्रामीण भागातला असूनसुद्धा मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, IITमध्ये सुद्धा गणितामध्ये अनेक पुरस्कार मिळवले आणि अव्वल नंबर पटकावून मी पास झालेलो होतो. मग इंग्लिशची काय बिशात आली? या छोट्याशा गोष्टीमुळे आपण स्वतःला कमी लेखायचं? वाय शुड आय गिव्ह अप? मी का सोडावं IIT? अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि या छोट्याशा इंग्लिशसारख्या गोष्टीमुळे, इंग्लिश बोलता येत नाही म्हणून, हे सगळे विचार मी मनातून काढून टाकून दिलेले होते. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि निश्चितरीतीने मी हार मानायची नाही असं ठरवलं आणि पुढचा लढा आपण द्यायला हरकत नाही, पुढे आपण जायला हरकत नाही. आणि इंग्लिश आपण कसं शिकत नाही, इंग्लिश शिकायलाच पाहिजे हा मनामध्ये निर्धार घेतलेला होता. ॲज आय क्लाइम द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. आणि मी जसं हॉस्टेल रूममध्ये वरती चढत होतो तशा पद्धतीने पायऱ्यावरती चढत असतानाच माझ्या मनामध्ये एक प्लॅन, मी योजना आखली. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू वेअर एज्युकेटेड इन वर्नाक्युलर लँग्वेजेस विच सच ॲज मराठी अँड थिंक इन मराठी अँड बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश. आणि साधारणपणे एक मनामध्ये अशी इच्छा होती किंवा एक कल्पना निर्माण केली की जे व्हर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे रिजनल लँग्वेजमध्ये काही लोक आधी विचार करतात, थोडक्यात मराठीमध्ये विचार करतात आणि इंग्लिशमध्ये बोलतात आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतात. ट्रान्सलेट इट इन इंग्लिश अँड समहाऊ ट्राय टू स्पीक आउट दीज ट्रान्सलेटेड इंग्लिश सेंटेन्सेस एक्स्ट्रीमली ॲक्वार्ड फॅशन. आणि ही जी काही फॅशन जुनी झाली आहे, आता आपण तसं नाही करायचं, आपण डायरेक्ट इंग्लिश शिकायचं असं मनामध्ये निर्धार केला. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वूड डू नथिंग
ऑफ धिस सॉर्ट. अशी पद्धत आपण अवलंबवायची नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स. मला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं ज्ञान मिळवायचं होतं. सो दिस अर्ज टू एक्सेल मी एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड. आणि माझ्या मनामध्ये ही लहानपणापासूनच इच्छा होती की केलं तर अतिशय उत्कृष्ट करायचं. वेदर आय कुड सक्सीड इन धिस ऑर नॉट आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. मी माझा जो काही एम असायचा, माझा ध्येय असायचं ते उच्च अशा प्रकारचे ध्येय असायचं. त्याच्यात यशस्वी होईल अथवा नाही, परंतु ध्येय मात्र उच्च ठेवायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी फार जमेची बाजू आहे. तुमचं ध्येय फार मोठं असलं पाहिजेत. तुमचा हेतू शिक्षणाचा मोठा असला पाहिजेत. आयुष्यातला हेतू मोठा असला पाहिजेत आणि प्रयत्न करत राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलन्स एलिजंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि या इंग्रजी शिकण्याच्या बाबतीमध्ये तर साधी गोष्ट होती. लेखक म्हणतात मला एक्सलंट इंग्लिश बोलता आली पाहिजेत. फ्लुएंट म्हणजे सहजतेने इंग्लिश बोलता आली पाहिजेत. एलिजंट अस्खलितपणे मी इंग्लिश बोलू शकलो पाहिजेच. हे मी मनामध्ये खुणगाट अशा पद्धतीने बांधलेली होती आणि अस्खलितपणे मी बोलायला शिकणार हे मात्र निश्चित होतं. सो इट टूक अबाउट 9 to 10 द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड इंग्लिश नॉवेल. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शिकण्याचा हा एक फार चांगल्या प्रकारचा धडा या ठिकाणी लेखकाने आपल्याला दिलेला आहे. सर्वप्रथम लेखक म्हणतात मी इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. इंग्रजी काही कादंबरी मला वाचता येते का ते वाचायला सुरुवात केली. त्याचबरोबर आय स्टडीड इटिमॉलॉजी अँड फोनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स इट. आणि त्याचबरोबर इटिमॉलॉजी म्हणजे शब्दांचं उत्पत्ती जे शास्त्र आहे त्याला इटिमॉलॉजी म्हणतात. आणि फोनेटिक्स म्हणजे शब्दांचा उच्चार कसा होतो त्याला उच्चारशास्त्र असं म्हणतात. आणि इतर काही शब्द जे काही कोणत्या भाषेतून आले त्याचा उच्चार कसा करायचा हे मी सर्वप्रथम शिकायला सुरुवात केली. मी काय करत असे अगदी आपण जसं करतो विद्यार्थी मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीने आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. मी आरशाच्या समोर उभा राहायचो. अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, रिअलायझिंग अँड माय मिस्टेक अँड करेक्टिंग देम माय सेल्फ ऑल टाईम, इम्प्रूव्हिंग डे बाय डे. मी आरशाच्या समोर उभा राहायचो, शब्दाचा उच्चार करायचो, वाक्यरचना करायचो, कसं बोलायचं ते करायचो, ॲक्टिंग करायचो आणि त्यानंतर माझी मी दुरुस्तीसुद्धा करायचो. आणि अशा पद्धतीने दिवसेंदिवस माझ्यामध्ये इंग्रजी बोलण्यात सुधारणा होत गेली. आणि त्यानंतर मला यश त्या गोष्टीचं कोणत्या गोष्टीत मिळालेलं होतं हे पुढच्या पॉईंटमध्ये बघूयात. ते म्हणजे अनेक कंपन्यांमध्ये ते मी सिद्ध केलेलं होतं. इट टूक अबाउट 9-10 months by which time I started feeling quite confident about the speaking in English at length of anybody. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9 ते 10 महिन्याच्या कालावधीमध्ये मी इंग्रजीमध्ये जास्त वेळ संभाषण करण्याचं शिकलेलो होतो आणि अस्खलितपणे इंग्रजी बोलत होतो. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि माझ्या मनामधली इंग्रजीची जी काही भीती होती ती मनामधली इंग्रजीची भीती पूर्णपणे निघून गेलेली होती. इन माय फ्युचर करिअर आउट ऑफ 32 years in my information technology field, I was chief executive of or managing director and head of software company with thousands of software engineers worldwide. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, भावी कारकिर्दीमध्ये मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालेलो होतो आणि इतर हजारो लोकांसोबत जगभर मी मुख्य कार्यकारी अभियंता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये झालो, व्यवस्थापकीय संचालक मी बनलो आणि त्या गोष्टीचा फायदा मला इंग्रजी शिकण्याचा या ठिकाणी झालेला होता. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन अँड निगोशिएशन विथ द कॉन्ट्रॅक्ट विथ CEO, डायरेक्टर्स अँड VP इन द युनायटेड स्टेट्स, UK अँड ऑस्ट्रेलिया. मी बऱ्याचशा देशांमध्ये जगभरातल्या काही देशांची नावं या ठिकाणी उल्लेख लेखकाने केलेला आहे. युनायटेड स्टेट्स, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथल्या नामांकित कंपन्यांच्या CEO सोबत मी विशेष म्हणजे मिटिंगा घेतल्या, प्रेझेंटेशन केलं, काही करार केले, निगोशिएशन केले आणि ते करेक्ट अस्खलित इंग्लिश भाषेमध्ये मी करू शकलो. एक ग्रामीण भागातला एक मराठी मुलगा इंग्लिश भाषेच्या प्रभुत्वामुळे एवढा मोठा होऊ शकतो. एक वेळेस तो खचलेला होता, परंतु आज मात्र तो खचलेला नव्हता आणि जगामध्ये तो प्रसिद्ध झालेला होता. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाईम. आणि माझ्या मनाला अतिशय समाधान वाटत होतं. अतिशय सहजतेने मी ह्या गोष्टी करू शकत होतो आणि हे केवळ आणि केवळ प्रयत्नांमुळे यशस्वी झालेलं होतं. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT अँड आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट विथ $1 million वर्ल्ड वाईड अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. आणि मी जगभरातल्या
कित्येक कंपन्यांसोबत कोट्यावधीच्या डॉलर्सची स्वाक्षरी करू शकलेलो होतो आणि त्यांच्यासोबत करार करू शकलो होतो. जागतिक स्तरावरती सॉफ्टवेअर कंपन्या मी चालवायला शिकलेलो होतो आणि केवळ हे घडलेलं होतं ते माझ्या मी प्रयत्न केल्यामुळे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित लेख जो आहे, उर्वरित धडा आहे, उर्वरित पॉईंट आहेत ते पाहणार आहोत.